ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट, डेडलॉक. ओके, देन व्हॉट इज डेडलॉक? तर तुम्हाला मी सांगितलं होतं आधी, डेडलॉक म्हणजे आता काय असणार आहे आपल्याकडं, तर अशी कंडिशन की ज्यावेळेस तुमची सिस्टीम कुठलंही वर्क करू शकणार नाही. ओके, म्हणजे रिअल लाईफ मध्ये तुम्ही काय म्हणता, तुमची सिस्टीम हँग झाली. सिस्टीम हँग झाल्यावर सिस्टीम तुमची काय परफॉर्म करते का, रिस्पॉन्ड देते का तुम्हाला? देते का? नो सर. तशा याच्यामध्ये तुम्ही काय म्हणू शकता, तुमच्या सिस्टीम मध्ये डेडलॉक क्रिएट झालं. ओके, तर डेडलॉक म्हणजे काय असणार आहे, ज्यावेळेस तुमच्याकडं नंबर ऑफ रिसोर्सेस अवेलेबल आहेत. ओके, आणि नंबर ऑफ रिसोर्सेस अवेलेबल होत असताना तुमच्याकडच्या प्रोसेस काय करतायत, एक रिसोर्स होल्ड करून ठेवतायत आणि अनदर रिसोर्स साठी वेटिंग मध्ये थांबतायत. ओके, एक रिसोर्स होल्ड करून ठेवतायत आणि अनदर रिसोर्स साठी वेटिंग मध्ये थांबतायत. म्हणजे कसं, तर समजा आपल्याकडे P1 प्रोसेस आहे. P1 प्रोसेस काय करते, P1 प्रोसेस स्वतः प्रिंटर होल्ड करून ठेवते, म्हणजे प्रिंटरला अटॅच होते. P1 प्रोसेस प्रिंटर स्वतःकडे घेते आणि स्कॅनर साठी वेटिंग मध्ये थांबते. ओके, आणि P2 प्रोसेस काय करते, P2 प्रोसेस तुमची स्कॅनर होल्ड करते आणि प्रिंटर साठी वेटिंग मध्ये थांबते. कळतंय? ह्याच्यामध्ये काय होणार, आणि त्या दोघांचं एक्झिक्युशन कधी होणार कम्प्लीट, ज्यावेळेस त्यांना रिक्वायर्ड असलेले दोन्हीही हे अलोकेट होतील, त्यावेळेस त्यांचं काय होईल, एक्झिक्युशन स्टार्ट होणार. मग अशा कंडिशन मध्ये त्या दोघांचं कधी एक्झिक्युशन होणार आहे का? कधीच होणार नाही. कशामुळं, तर डेडलॉक तिथं डेफिनेशन बघा, इथं तुम्हाला डेडलॉकची डेफिनेशन दिसते. काय म्हणते डेफिनेशन? वाचा काय सांगितले. डेडलॉक कन्सिस्ट ऑफ सेट ऑफ ब्लॉक्ड प्रोसेसेस, each holding a resource and waiting to acquire a resource held by the another process in the set. Means what? A deadlock consists of set of blocked process. Blocked कशामुळं, तर त्या काय करतायत, दुसऱ्या प्रोसेस म्हणजे रिसोर्स साठी वेटिंग मध्ये थांबतायत. वेटिंग मध्ये म्हणजे काय झाल्या, त्या ब्लॉक झाल्या. ओके, वेटिंग मध्ये म्हणजे काय झालं, त्या ब्लॉक झाल्या. ओके, म्हणजे काय झालं, डेडलॉक म्हणजे कसं असणार आहे तुमच्या सिस्टीम मध्ये, सेट ऑफ ब्लॉक्ड प्रोसेस, इच होल्डिंग अ रिसोर्स, म्हणजे प्रत्येक प्रोसेस कडे एक रिसोर्स होल्ड केलेला आहे. म्हणजे जसं आपल्याकडे P1 प्रोसेसने काय केलंय, प्रिंटर होल्ड करून ठेवलेला आहे, आणि वेटिंग अक्वायर अ रिसोर्स विच इज ऑलरेडी हेल्ड बाय अनदर ब्लॉक्ड प्रोसेस. ओके, आता यांनी फक्त काय लिहिलं इथं, अनदर प्रोसेस इन द सेट. आता इथं बघा, म्हणजे आता हा चौक आहे आपल्याकडं, चौकात चारही बाजूने ऍट द सेम टाइम जर गाड्या आल्या तर इथं काय होईल, इथं बघा ही डायग्राम दिली, इथं काय केलंय तुम्हाला, चारही बाजूने ऍट द सेम टाइम जर गाड्या आल्या तर काय होईल, इथं ब्लॉक होणार आहे सगळा चौक तुमचा. कोण कुठेही बाहेर जाऊ शकतंय का? कुठेही जाऊ शकणार नाही. ओके, मग असंच सेम तुमच्याकडे आपल्या सिस्टीम मध्ये, आपल्याकडे सिस्टीम मध्ये काय होणार आहे, तुम्ही इथं डायग्राम दिली असेल खाली, आपण ही डायग्राम बघू. P1 आणि P2. ओके, ही डायग्राम, त्याच्यामध्ये काय होतंय, P1 कडं रिक्वेस्ट करते P1 रिसोर्स X साठी, आणि P1 काय करते, रिसोर्स Y होल्ड करून ठेवते, होल्ड बाय P1. P2 काय करते, रिसोर्स X होल्ड करून ठेवते आणि रिसोर्स Y साठी वेटिंग मध्ये आहे. मग P2 ला रिसोर्स Y कधी मिळणार आहे, ज्यावेळेस रिसोर्स Y हा तुमच्या P1 नी रिलीज केल्यानंतर. होल्ड कोणी करून ठेवलेला आहे, P1. P1 ची जर प्रोसेस एक्झिक्यूट झाली, कंप्लीट झाली, तरच काय होणार आहे, तिथं तुमचं P2 ला रिसोर्स Y अलोकेट होणार. ओके, मग ह्या कंडिशन मध्ये इकडं सेम P1 ला काय,
वाय रिसोर्स होल्ड करून ठेवला आहे. रिक्वेस्ट कोणासाठी पाठवली? रिसोर्स एक्स साठी पाठवली. रिसोर्स एक्स कधी अलोकेट होईल P1 ला? ज्यावेळेस P2 चं सगळं कंप्लीट होणार. सिंपल याच्यामध्ये जर तुम्हाला सांगायचं म्हणलं आपण पेंट मध्ये ओपन करू. हे बघा, आपल्याकडं एक इथं प्रोसेस आहे P1, इथं आहे P2. ओके, आणि इथं एक रिसोर्स आहे आणि इथं एक रिसोर्स आहे. ओके, आता ही P1 प्रोसेस काय करते? हा रिसोर्स होल्ड करते. ओके, आणि ही P2 प्रोसेस काय करते? हा रिसोर्स होल्ड करते. ओके, P1 आणि इथं प्रोसेस कुठली आहे? P2. हे काय आहे? प्रिंटर. इथं काय आहे? स्कॅनर. ओके, एवढं लक्षात आलं तुम्हाला? काय झालेलं आहे? तर P1 ने काय केलेलं आहे? होल्ड म्हणजे तिला अलोकेट आहे. आणि P2 ला पण होल्ड म्हणजे काय आहे? तिला तो रिसोर्स अलोकेट आहे. आता P1 काय करते? होल्ड अ रिसोर्स. कुठला रिसोर्स? प्रिंटर होल्ड करून ठेवलेला आहे. आणि P1 ला काय आहे इथं? त्याचं एक्झिक्युशन कंप्लीट करण्यासाठी, P1 चं एक्झिक्युशन कंप्लीट करण्यासाठी P1 ला आता स्कॅनरची पण रिक्वायरमेंट आहे. ओके, P1 ला स्कॅनरची पण रिक्वायरमेंट आहे. पण P1 ला स्कॅनर अलोकेट झालेला आहे का? नाही. P1 काय करते? फक्त रिक्वेस्ट करते. ओके, P1 रिक्वेस्ट फॉर स्कॅनर. ज्यावेळेस हे दोन्ही, आता सध्या काय होतंय? फक्त प्रिंटरच अटॅच आहे. होल्ड कोणी आहे? फक्त प्रिंटर आहे. स्कॅनर होल्ड आहे का P1 ला? नाहीये. P1 ने काय केलंय? फक्त रिक्वेस्ट पाठवलेली आहे. कशामुळं P1 ला स्कॅनर मिळत नाहीये? तर स्कॅनर ऑलरेडी कोणाला अलोकेट आहे? P2 ला अलोकेट आहे. आपण डिव्हाइस क्यू मध्ये बघितलंय, तुमचा इच डिव्हाइस साठी सेपरेट डिव्हाइस क्यू प्रेझेंट असतो. आणि ऍट अ टाइम तुमचा डिव्हाइस काय असणार आहे? ऍट अ टाइम फक्त एकालाच तो अलोकेट होऊ शकणार आहे. बरोबर आहे? बरोबर आहे का नाही? हॅलो, येस सर. कळतंय का मी काय सांगतोय ते? हा एकदा एवढी ही डायग्राम कळाली की तुम्हाला डेडलॉकचा पूर्ण कन्सेप्ट कळाला. त्यामुळे इथं नीट लक्ष द्या. काय करायचंय आपल्याला? दोन प्रोसेस आहेत आपल्याकडं. म्हणजे हे डेफिनेशन मधलं काय झालं? सेट ऑफ ब्लॉक्ड प्रोसेस. ब्लॉक्ड कशामुळं? तर त्या प्रोसेस काय करतायत? एक रिसोर्स होल्ड करून ठेवतायत, म्हणजे एक रिसोर्स स्वतःकडे घेऊन ठेवतायत आणि दुसऱ्या रिसोर्स साठी वेटिंग मध्ये थांबतायत. ओके, पण कुठल्या दुसऱ्या रिसोर्स साठी? की जो ऑलरेडी अनदर एका ब्लॉक्ड प्रोसेसनी, म्हणजे इथं काय P1 काय करते? रिक्वेस्ट करते एका दुसऱ्या रिसोर्स साठी, अशा रिसोर्स साठी की जो रिसोर्स ऑलरेडी एका ब्लॉक्ड प्रोसेस, म्हणजे P2 पण काय तुमची ऑलरेडी एक ब्लॉक्ड प्रोसेस आहे. कशामुळे ब्लॉक्ड आहे? तर P2 पण तुमची काय करते? एका रिसोर्सला रिक्वेस्ट सेंड करते की जो रिसोर्स तिला लगेच अलोकेट होणार नाहीये. कशामुळे अलोकेट होणार नाहीये? कशामुळे अलोकेट होणार नाहीये? तर प्रिंटर तुमचा कोणी होल्ड करून ठेवलेला आहे? P1 ने होल्ड करून ठेवलेला. ओके, मग ह्या दोन्ही प्रोसेस आता एक्झिक्यूट होतील का? कंडिशन काय आपल्याकडं? ज्यावेळेस तिला रिक्वायर्ड असलेले सगळे रिसोर्सेस तिला अलोकेट होतील त्यावेळेसच ती एक्झिक्युशन करणार. मग हिला दोन्ही रिसोर्स अलोकेट होतील का P1 ला? प्रिंटर आणि स्कॅनर? नो सर. हा,
P2 ला दोन्ही रिसोर्स अलोकेट होतील का? नो सर. नो मग सर. अशी कंडिशन तुमच्या सिस्टीम मध्ये क्रिएट झाल्यामुळं काय होणार आहे, तुमच्या सिस्टीम मध्ये डेडलॉक क्रिएट होतो. ओके, अशी कंडिशन तुमच्या सिस्टीम मध्ये क्रिएट झाली तर इथून पुढे काही सोल्युशन निघत नाही. आणि ह्याला सोल्युशन काय असतं, फोर्सली शटडाऊन. तुमची सिस्टीम फोर्सली तुम्ही काय करता, शटडाऊन करता. म्हणजे तुम्हाला फोर्सफुली तुमची प्रोसेस एक्झिक्युशन काय करावं लागतं, स्टॉप करावं लागतं. दिस इज द सोल्युशन ओनली. ओके, म्हणून ह्याला काय म्हणायचं, डेड. म्हणजे विषय तुमच्या सिस्टीमची एंडच झाली, तुमची सिस्टीम डेड झाली तिथून पुढे. ओके, ती काय वर्क करू शकणार आहे का, नाही. म्हणून असा लॉक जनरेट झाला की अशा लॉकला काय म्हणतात, डेड लॉक सिच्युएशन. ओके, मग आपल्याला जी डेफिनेशन सांगितली आहे त्याचं काय बघा, सेट ऑफ ब्लॉक्ड प्रोसेस. या दोन प्रोसेस आहेत, P1 आणि P2. ओके, सेट ऑफ ब्लॉक्ड प्रोसेस, ह्या दोन तुमच्या काय झाल्या, सेट ऑफ ब्लॉक्ड प्रोसेस. वाय ब्लॉक्ड प्रोसेस, तर ते काय करतायत, एक रिसोर्स होल्ड करून ठेवतात आणि दुसऱ्या रिसोर्स साठी रिक्वेस्ट सेंड करतात. रिक्वेस्ट सेंड आहे म्हणून काय होणार, ह्या ब्लॉक होणार. सेट ऑफ ब्लॉक्ड प्रोसेस, इच होल्डिंग अ रिसोर्स. प्रत्येकाकडे एक रिसोर्स होल्ड आहे, इच होल्डिंग अ रिसोर्स. ओके, अँड वेटिंग टू अक्वायर अनदर रिसोर्स. वेटिंग to acquire another resource which is already held by another blocked process. म्हणजे काय, P1 काय करते, P1 आणि P2 ह्या दोन सेट ऑफ ब्लॉक्ड प्रोसेस आहेत. प्रत्येक प्रोसेसकडे एक रिसोर्स आहे, each having a resource. प्रत्येक प्रोसेसकडे एक रिसोर्स आहे आणि काय करतात ते, each having a resource and waiting for another resource. रिक्वेस्ट सेंड करतायत, वेटिंग फॉर अनदर रिसोर्स विच इज, म्हणजे कुठला रिसोर्स. आता P1 काय करते, स्कॅनर साठी रिक्वेस्ट सेंड करते. इच वेटिंग फॉर अ रिसोर्स विच इज ऑलरेडी हेल्ड बाय, जो होल्ड केलेला आहे, विच इज ऑलरेडी होल्ड बाय अ ब्लॉक्ड प्रोसेस. म्हणजे P2 तुमची ब्लॉकच आहे. मग काय होणार आहे, अशा रिसोर्सला हे अशा रिसोर्स साठी हे वेटिंग मध्ये थांबतायत की जो रिसोर्स ऑलरेडी एका ब्लॉक्ड प्रोसेसनी अलोकेट केलेला आहे, अलोकेट आहे, एखाद्या ब्लॉक्ड प्रोसेसकडे अलोकेट आहे. मग ती ब्लॉकडच आहे, ती प्रोसेस पण एक्झिक्यूट होणार नाही आणि लाईफ टाइम साठी तो रिसोर्स सुद्धा त्या प्रोसेसला तुम्हाला P1 ला मिळणार नाही. P1 ला मिळेल का हा रिसोर्स, स्कॅनर नाहीच मिळणार का, तर P2 प्रोसेस सुद्धा तुमची ब्लॉक आहे, P2 प्रोसेस सुद्धा एक्झिक्यूट होणार नाहीये. P2 प्रोसेस नॉर्मल प्रोसेस आहे का तुमची, नाहीये. का नाहीये, तर ही पण ब्लॉक्ड प्रोसेस आहे. का, तर हीच पण वेटिंग मध्ये आहे प्रिंटरसाठी. मग प्रिंटर कोणी अटॅच केलाय, ती पण ऑलरेडी एका ब्लॉक्ड प्रोसेसने अलोकेट केलाय, P1 नावाच्या ब्लॉक्ड प्रोसेसने. म्हणून अशी कंडिशनला काय म्हणणार, डेडलॉक. ओके, कळालं, कळालं का, हॅलो, कळतंय का, आवाज येतोय का माझा, येस सर. सर कळालं का, मग काय सांगितलं मी ते. डेडलॉक मीन्स व्हॉट, सेट ऑफ ब्लॉक्ड प्रोसेस each holding a resource and waiting for acquire a resource which is already held by another blocked process. लेक्चर झालं. ठीक आहे, मग इथं बघा आता पुढे. डेफिनेशन कळाली सगळ्यांना, कन्सेप्ट लक्षात आला. काय कन्सेप्ट आहे, डेडलॉक कन्सिस्ट ऑफ सेट ऑफ ब्लॉक्ड प्रोसेस each holding a resource and waiting to acquire a resource which is already held by another blocked process or another process in the set. In the set म्हणजे काय, त्या ब्लॉक्ड प्रोसेसच्या सेट मधला दुसऱ्या एखाद्या प्रोसेसने. इन बाय अनदर प्रोसेस इन द सेट म्हणा किंवा बाय अनदर ब्लॉक्ड प्रोसेस म्हणा, दोन्हीचं मिनिंग तुमचं एकच असेल. ओके, कळालं. येस सर. ठीक, आता बघा इथं, system consists of finite number of resources to be distributed among the number of computing processes.
When several copies of the resources are available, any of them can be used to satisfy the request for the resource. Resource in the two type. आपल्याकडे आता दोन टाईपचे रिसोर्स असतात. कुठले रिसोर्स असतात? जसं आपल्याकडे दोन टाईपच्या प्रोसेस होत्या, प्रिएम्प्टेबल प्रोसेस आणि नॉन प्रिएम्प्टेबल प्रोसेस शेड्यूलिंग मध्ये. तसे पण रिसोर्सेस पण दोन टाईपचे. प्रिएम्प्टेबल म्हणजे काय? जे मधूनच डिसअलोकेट होऊन दुसऱ्या प्रोसेसला अलोकेट होतील. ओके, जे मधूनच डिसअलोकेट होऊन दुसऱ्या प्रोसेसला अलोकेट होतील. आणि अनदर प्रोसेसचे रिसोर्सेस, जे रिसोर्सेस आता रिसोर्स दॅट कॅन बी taken away from the process without the ill effect is known as preemptible resource. म्हणजे काय? A resource that can be taken away from the process without any ill effect. म्हणजे काय? असे रिसोर्स की जे मधनच काढून घेतले जातील, that can be taken away from the process, प्रोसेस कडून काढून घेतले जातील without any ill effect to the process. आणि नॉन प्रिएम्प्टेबल काय? A resource that cannot be taken away from the its current owner is known as non preemptible resource. म्हणजे काय? असे रिसोर्स, आता एखाद्या प्रोसेसला प्रिंटर तुमचा अलोकेट केला, त्याचं प्रिंटिंग मध्ये 67व्या पानाला स्टॉप करून तुम्हाला परत दुसऱ्या एखादं प्रिंटिंगला सोडायचं आणि त्याचं परत 67 पासून पुढे कंटिन्यू करायचं ऑटोमॅटिक, असं होतं का? होतं का असं पॉसिबल? मध्येच तुमचे 4 पानं प्रिंट काढायचे, स्टॉप करायचं, मध्ये दुसरी प्रोसेस पाठवायची ऑटोमॅटिक, तिचं एक्झिक्युशन करायचं, परत तुमचं एक्झिक्यूट कंटिन्यू करायचं, परत तुम्हाला पहिल्यापासून नवीन रिक्वेस्ट सेंड करावी लागते. काही त्याच रिक्वेस्ट मध्ये ऑटोमॅटिक करू शकता तुम्ही. नो सर. म्हणून मग प्रिंटर, आपले हार्ड डिस्क वगैरे हे काय झालं? नॉन प्रिएम्प्टेबल. म्हणजे काय? एखाद्या प्रोसेसला अलोकेट केले, एखादी प्रोसेस तिथं अलोकेट झाली की ती प्रोसेसचं एक्झिक्युशन कम्प्लीट होईपर्यंत ते रिसोर्स काय काढून घेतले जात नाहीत. ओके, प्रोसेस must request a resource before using it and must release the resource after using it. ह्याच्यामध्ये काय होतं? तुम्हाला ती रिसोर्स यूज करायच्या आधी रिक्वेस्ट सेंड करा, रिसोर्स यूज झाला की रिलीज करा. ओके, प्रोसेस may request many resources as it requires from the available resources to carry out the desired task. प्रोसेस ऍट अ टाइम काय करू शकते? मल्टिपल रिसोर्सेसला रिक्वेस्ट सेंड करू शकते. प्रोसेस ऍट अ टाइम मल्टिपल रिक्वेस्टला, जेवढे काय त्याला रिसोर्सेस रिक्वायर्ड आहेत तेवढ्या रिसोर्सेसला ती काय करू शकते? रिक्वेस्ट सेंड करू शकते. ओके, इन नॉर्मल मोड ऑफ ऑपरेशन प्रोसेस मे युटिलाइज अ रिसोर्स इन ओनली वन ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स. आता एखाद्या प्रोसेसला एखादा रिसोर्स यूज करायचा असेल तर सिक्वेन्स कसा असतो? सिंपल, रिक्वेस्ट रिसोर्स म्हणजे जो रिसोर्स वापरायचा आहे त्याला रिक्वेस्ट सेंड करा. रिक्वेस्ट रिसोर्स म्हणजे काय? इट रिक्वेस्ट इज नॉट ग्रँटेड इमिडिएटली, देन रिक्वेस्टिंग प्रोसेस मस्ट वेट अंटिल द इट कॅन अक्वायर द रिसोर्स. म्हणजे तो रिक्वेस्ट सेंड करतोय, जर रिक्वेस्ट त्यांची अक्वायर नाही झाली, इमिडिएटली ग्रँट नाही झाली, तर त्या प्रोसेसला काय करावं लागेल? वेट करावं लागेल. म्हणजे नॉर्मली आता P1 प्रोसेस आहे, P1 प्रोसेसला जर तुझं प्रिंटर पाहिजे होता, P1 प्रोसेसला इथं काय पाहिजे? तर प्रिंटर होल्ड आहे, स्कॅनर पाहिजे, तर P1 प्रोसेस सिम्पली काय करणार? आधी रिक्वेस्ट सेंड करणार. आपण तिथं बघा काय लिहिताना काय लिहिलंय? रिक्वेस्ट. म्हणजे काय? रिक्वेस्ट रिसोर्स, जर रिक्वेस्ट इमिडिएटली ग्रँट झाली तर हा रिसोर्स काय होईल? अलोकेट होईल. नाही ग्रँट झाली तर P1 ला काय करावं लागेल? वेटिंग मध्ये थांबावं लागेल. ओके, जर रिसोर्स अलोकेट झाला, अलोकेट झाल्यानंतर यूज द रिसोर्स, इट मीन्स यूज द मेमरी ऑफ दॅट परफॉर्म टू टास्क. तो रिसोर्स यूज करा आणि आफ्टर युजिंग इट रिलीज द रिसोर्स. ओके, इट मीन्स रिलीज द मेमरी फ्रॉम इट्स टास्क. जो काय तो यूज केलाय रिसोर्स, काय केलाय त्याचा तो रिलीज करा. ह्या 3 बेसिक स्टेप्स आहेत तो कुठलाही रिसोर्स यूज करण्याचा. ओके, हे लक्षात ठेवा. रिक्वेस्ट रिसोर्स, यूज द रिसोर्स आणि रिलीज द रिसोर्स. सिम्पली कुठल्याही प्रोसेसला एखादा रिसोर्स अलोकेट होत असताना ह्या सिम्पली 3 कंडिशन्स आहेत तिथे. आता मग नेसेसरी कंडिशन्स फॉर डेडलॉक. बघा आता कंडिशन काय म्हणते बघा, ही नेसेसरी कंडिशन्स म्हणजे ह्या कंडिशन्स जर तयार झाल्या तरच तुमच्या सिस्टीम मध्ये काय होतं? डेडलॉक क्रिएट होतो. ओके, मी काय म्हणतोय बघा, इथं काय लिहिलंय? नेसेसरी कंडिशन्स फॉर डेडलॉक. म्हणजे ह्या जर कंडिशन्स तुमच्या सिस्टीम मध्ये क्रिएट झाल्या तरच तुमच्या सिस्टीम मध्ये डेडलॉक क्रिएट होतो.
द फॉलोइंग आर द 4 कंडिशन्स मस्ट होल्ड फॉर देअर टू बी अ डेडलॉक. म्हणजे जर ह्या चारही कंडिशन्स जर तुमच्या फॉलोइंग 4 कंडिशन्स मस्ट होल्ड, म्हणजे या चारीच्या चारी पण कंडिशन तुमच्या सिस्टीम मध्ये प्रेझेंट असतील ऍट अ टाइम, एका सेम टाइमला जर तुमच्याकडे चारी पण हे तुमच्याकडे प्रेझेंट असतील, तर तुमच्या सिस्टीम मध्ये काय होणार आहे, डेडलॉक क्रिएट होणार आहे. मग त्यातली पहिली कंडिशन बघूया आपण कुठली आहे, म्युच्युअल एक्सक्लुजन. म्युच्युअल एक्सक्लुजन म्हणजे काय, ओनली वन प्रोसेस ऍट अ टाइम कॅन यूज अ रिसोर्स. whenever another process make a request for same resource at the same time, the requesting process needs to be delayed till the resource is released by the previous process using it. Means what? Mutual exclusion म्हणजे काय, at a time एकच प्रोसेस एक सिंगल रिसोर्स यूज करणार आहे. ओके, ऍट अ टाइम एकच प्रोसेस तुमची काय होणार आहे, एक सिंगल प्रोसेस यूज करणार आहे. मग तो प्रोसेस ती म्हणजे आता P1 प्रोसेसनी जर प्रिंटर अटॅच करून घेतला असेल, तर प्रिंटर फक्त कोणासोबत यूज होणार, P1 प्रोसेसला यूज होणार. जर P1 प्रोसेस तुमचं तो प्रिंटर वापरत नसेल आणि त्या टायमाला दुसऱ्या कुठल्या P2 प्रोसेसने त्या प्रिंटरसाठी रिक्वेस्ट पाठवली, तर P2 ला वेटिंग मध्येच थांबावं लागेल. कधीपर्यंत, जोपर्यंत P1 प्रोसेस तुमची तो रिसोर्स रिलीज करत नाही तोपर्यंत. कळालं? त्याला म्हणायचं म्युच्युअल एक्सक्लुजन. म्युच्युअल एक्सक्लुजन म्हणजे काय, ऍट अ टाइम ओनली वन पर्सन कॅन यूज इट, ओनली वन प्रोसेस कॅन यूज इट, म्हणजे याला म्हणायचं म्युच्युअल एक्सक्लुजन. ओके, कळालं का म्युच्युअल एक्सक्लुजन? म्युच्युअल Yes, sir. एक्सक्लुजनचं मिनिंग काय, ऍट अ टाइम ओनली वन प्रोसेस कॅन यूज अ सिंगल रिसोर्स. त्याच सेम टाइमला जर अनदर कुठल्या प्रोसेसने त्याला रिक्वेस्ट सेंड केली, तर रिक्वेस्ट सेंड करणाऱ्या प्रोसेसला काय करावं लागेल, वेटिंग करावं लागेल. कधीपर्यंत, जोपर्यंत तो रिसोर्स अवेलेबल, प्रिव्हियस प्रोसेस तो रिसोर्स रिलीज करत नाही तोपर्यंत. ओके, दुसरा आहे होल्ड अँड वेट. दुसरी कंडिशन आहे होल्ड अँड वेट कंडिशन. होल्ड अँड वेट कंडिशन म्हणजे काय, अ प्रोसेस होल्डिंग ऍट लिस्ट वन रिसोर्स and is waiting to acquire additional resource held by another process. म्हणजे जी इथे आपल्याकडे कंडिशन होती ती होल्ड अँड वेट. म्हणजे काय करते, इथं P1 प्रोसेस होल्ड करते प्रिंटर आणि वेट करते स्कॅनर साठी. अशी जर कंडिशन असेल तर ह्याला काय म्हणायचं, होल्ड अँड वेट कंडिशन. म्हणजे P1 प्रोसेसनी काय केलेलं आहे, ऑलरेडी प्रिंटर होल्ड करून ठेवलेला आहे, प्रिंटर होल्ड आहे आणि स्कॅनर साठी ती काय करते, वेटिंग मध्ये आहे. ओके, स्कॅनर साठी ती काय आहे, वेटिंग मध्ये आहे. म्हणून अशा ह्याला काय म्हणायचं, होल्ड अँड वेट कंडिशन. ओके, मग ही झाली सेकंड कंडिशन, होल्ड अँड वेट. थर्ड आहे नो प्रिएम्पशन. नो प्रिएम्पशन म्हणजे मी तुम्हाला आता सांगितलं, दोन टाईपचे रिसोर्सेस आहेत तुमच्याकडे, प्रिएम्प्टेबल रिसोर्स आणि नॉन प्रिएम्प्टेबल रिसोर्स. प्रिएम्प्टेबल रिसोर्स म्हणजे काय, तर चालू असलेल्या प्रोसेस कडून तो रिसोर्स काढून घेतला जातो विदाउट एनी इल इफेक्ट. म्हणजे त्या प्रोसेसवर काही इफेक्ट न होता तो रिसोर्स तुम्ही काय करू शकता, काढून घेऊ शकता. किंवा दुसरे काय असणार आहे, नॉन प्रिएम्प्टेबल म्हणजे काय, एकदा त्या प्रोसेसला अलोकेट केला की त्या प्रोसेसचं एक्झिक्युशन कम्प्लीट होईपर्यंत तुम्हाला तो रिसोर्स काढून घेता येत नाही. असे झाले नॉन प्रिएम्प्टेबल. ओके, मग आता आपल्याकडे कंडिशन काय आहे, नो प्रिएम्पशन. नो प्रिएम्पशन म्हणजे काय सांगते बघा, रिसोर्स ग्रँटेड टू द रिक्वेस्टिंग प्रोसेस कॅनॉट बी टेकन अवे बाय complying it. The resource should be released by the process itself that is holding it. म्हणजे काय, एखाद्या प्रोसेसला रिसोर्स अलोकेट केला की तो त्याच्याकडून काढून घेता येणार नाही जोपर्यंत ती प्रोसेस स्वतःहून तो रिसोर्स रिलीज करत नाही तोपर्यंत. ओके, मग जर अशी पण कंडिशन तुमच्या सिस्टीम मध्ये असेल तर तुमच्याकडे काय होणार, त्या कंडिशनला काय म्हणायचं, नो प्रिएम्पशन कंडिशन. नो प्रिएम्पशन म्हणजे काय, इथं जे आहे आता P1 नी काय केलेलं आहे, प्रिंटर अटॅच करून घेतलेला आहे. आता हा प्रिंटर इथं काय आहे, जर नो प्रिएम्पशन असेल तर हा प्रिंटर जोपर्यंत P1 रिलीज करणार नाही, P1 ह्याला रिलीज करणार नाही, रिलीज म्हणजे काय, सोडून देणार नाही, तोपर्यंत हा प्रिंटर P2 ला असाइन करता येणार नाही. ओके, आपल्याकडे 3 स्टेप आहेत, रिक्वेस्ट, यूज आणि रिलीज. रिलीज म्हणजे काय, आफ्टर युजिंग इट यू कॅन रिलीज युअर रिसोर्स. मग इथं P1 ला काय करायचंय, रिलीज करायचा आहे तुमचा हा प्रिंटर. पण कधी रिलीज करणार P1,
ज्यावेळेस त्याचा यूज कम्प्लीट होईल त्यावेळेस, बरोबर आहे. मग अशा वेळेस काय असणार आहे, तुमच्या सिस्टीम मध्ये जर तुमच्याकडे नो प्रिएम्पशन असेल, नो प्रिएम्पशन कंडिशन जर तुम्ही ठेवली, तर जोपर्यंत P1 चे एक्झिक्युशन कम्प्लीट होऊन P1 रिलीज करत नाही, तोपर्यंत तुमचा प्रिंटर P2 ला असाइन होणार नाही. व्हॉटेवर जरी ती प्रिंटरचा यूज करत नसेल तरी पण, प्रिंटरचा यूज करत नसेल तरी पण तुमचा प्रिंटर P2 ला असाइन होणार नाही, जोपर्यंत P1 तो रिलीज करत नाही तोपर्यंत. ओके. आणि लास्ट कंडिशन आहे सर्क्युलर वेट. सर्क्युलर वेट म्हणजे काय, देर एक्झिस्ट अ सेट ऑफ प्रोसेसेस P1, P2, P3, P4 अप टू P0 असं केल्याने of waiting processes such that P0 is waiting for a resource that is held by P1, P1 is waiting for a resource which is held by P2, up to P2 is waiting for a resource which is held by P3, असं n-1 is waiting for a resource which is directly held by the Pn, and Pn is waiting for a resource which is held by P0. म्हणजे कसं बघा सांगतो तुम्हाला मी. इथं किंवा इथं दाखवू आपण, ही राहू दे, ही डायग्राम आपल्याला लागणार आहे. तुमच्याकडं नंबर ऑफ प्रोसेसर, P1 काय करतंय, ही अशी कंडिशन आहे तुमच्याकडे. ओके. मग ह्या याच्यामध्ये काय होतंय, ही समजा P1 प्रोसेस आहे. P1 काय करते, वेटिंग फॉर अ रिसोर्स विच इज ऑलरेडी हेल्ड बाय P2. ओके. P2 काय करतंय, वेटिंग फॉर अ रिसोर्स विच इज ऑलरेडी हेल्ड बाय P3. P3 काय करतंय, वेटिंग फॉर रिसोर्स विच इज ऑलरेडी हेल्ड बाय P4. म्हणजे प्रत्येक जण पुढच्या याच्यासाठी, आणि जो ऑलरेडी त्या पुढच्यानी होल्ड केलेल्या रिसोर्स साठी वेटिंग मध्ये आहे, असं प्रत्येक जण त्या पुढच्यासाठी वेटिंग मध्ये थांबतो. असा जर सर्क्युलर, असा जर वेट आला तर त्याला म्हणायचं सर्क्युलर वेट. आणि ऍट द एंड कोण आहे, तर इथं बघा, ह्यांनी जर समजा आता हा हे P1 आहे, हा P1, हा P2, हा P3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. मग P9 काय करतोय, P9 वेटिंग फॉर अ रिसोर्स विच इज ऑलरेडी हेल्ड बाय P1. म्हणजे परत P1 काय करतो, ऑलरेडी वेटिंग मध्ये P2 साठी, P2 वेटिंग मध्ये P3 साठी, P3 वेटिंग मध्ये P4 साठी, P4 वेटिंग मध्ये P5, P5 वेटिंग मध्ये P6, P6 वेटिंग मध्ये P7 साठी, P7 वेटिंग मध्ये P8 साठी, P8 वेटिंग आहे P9 साठी, आणि P9 वेटिंग आहे P1 साठी. म्हणजे परत तुमचं एकमेकांवरच डिपेंडंट आहे ही सगळी. ही कंडिशन कधी सॉल्व्ह होणार आहे का, होईल का सॉल्व्ह सर्क्युलर याच्यामधली. सगळे जर एकमेकांवरच डिपेंडंट असतील तर ह्याच्यामध्ये कोण बाहेर पडेल का, ह्याच्यातून कोणाचं एक्झिक्युशन कम्प्लीट होईल का. हॅलो. नाही. सर. हा. मग अशा कंडिशनला काय म्हणायचं, सर्क्युलर वेट. म्हणजे काय, एक जण दुसऱ्यासाठी वेटिंग मध्ये, दुसरा तिसऱ्यासाठी वेटिंग मध्ये, तिसरा चौथ्यासाठी वेटिंग मध्ये, आणि चौथा तुमचा परत पहिल्यासाठी वेटिंग मध्ये. म्हणजे ही साखळी तुमची परत अशीच चालू राहणार आहे. जर समजा इथं 4 जणच असतील, पहिला वेटिंग आहे दुसऱ्यासाठी, दुसरा वेटिंग आहे तिसऱ्यासाठी, तिसरा वेटिंग आहे चौथ्यासाठी, चौथा वेटिंग आहे पहिल्यासाठी. मग ही कंडिशन तुमची अशीच चालू राहणार आहे. हा सर्क्युलर वेट कधी मोडणार आहे का, कधीच एंड होणार नाही. मग अशी पण जर कंडिशन असेल तुमच्या सिस्टीम मध्ये, तर तुमच्या जर अशा चारही कंडिशन तुमच्या सॅटिस्फाय होत असतील, तर तुमच्या सिस्टीम मध्ये काय होईल, डेडलॉक क्रिएट होईल. लक्षात घ्या, तुमच्याकडे म्युच्युअल एक्सक्लुजन असेल, म्हणजे ऍट अ टाइम एकच प्रोसेस, एकच रिसोर्स अलोकेट होऊ शकतो. एक रिसोर्स ऍट टाइम एकच प्रोसेस यूज करणार, ही झाली म्युच्युअल एक्सक्लुजन कंडिशन. होल्ड अँड वेट, प्रोसेस तुमची एक रिसोर्स होल्ड करते आणि दुसऱ्या रिसोर्स साठी वेटिंग मध्ये थांबते. परत नो प्रिएम्पशन, एखादा रिसोर्स एखाद्या प्रोसेसला अलोकेट केला की तिने रिलीज करेपर्यंत तो रिलीज होणार नाही. सॉरी. आणि चौथी कंडिशन सर्क्युलर वेट, म्हणजे काय, तर प्रत्येक जण सर्क्युलर याच्यामध्ये दुसऱ्यावर डिपेंडंट आहे. P1 वेटिंग मध्ये P2 साठी, P2 ते P3 साठी, अप टू Pn-1 वेटिंग मध्ये Pn साठी, आणि Pn वेटिंग मध्ये P1 साठी. अशी जर सर्क्युलर वेट असेल, तर मग ह्या चारही कंडिशन जर तुमच्या सिस्टीम मध्ये प्रेझेंट असतील, प्रेझेंट जर झाल्या, तर तुमच्या सिस्टीम मध्ये काय होणार, डेडलॉक क्रिएट होईल. कळालं.
सिस्टीम मध्ये डेडलॉक कधी क्रिएट होणार, जर ह्या चारही कंडिशन ट्रू होत असतील तुमच्या सिस्टीम मध्ये. म्युच्युअल एक्सक्लुजन, होल्ड अँड वेट, नो प्रिएम्पशन, सर्क्युलर वेट, ह्या जर चारही कंडिशन जर होत असतील तर काय होणार, तुमच्या सिस्टीम मध्ये डेडलॉक क्रिएट होईल. ओके, कळालं. जर ह्या चार पैकी एक जरी कंडिशन ट्रू होत नसेल तरी तुमच्या सिस्टीम मध्ये डेडलॉक क्रिएट होणार नाही. काय, हॅलो, चार बोला सर. पैकी एक जरी कंडिशन क्रिएट झाली नाही तरी तुमच्या सिस्टीम मध्ये डेडलॉक क्रिएट होणार नाही. मग हेच काय रिझोल्युशन काय तुमचं, डेडलॉक प्रिव्हेन्शनचं. पुढे जो आपल्याला पॉइंट आहे डेडलॉक प्रिव्हेन्शन. आता आपण काय बघितलं, डेडलॉक आणि नेसेसरी कंडिशन. आता बघितलेल्या चार काय होत्या, नेसेसरी कंडिशन होत्या. म्हणजे चारही ह्या कंडिशन प्रेझेंट असतील तर तुमच्या सिस्टीम मध्ये काय होईल, डेडलॉक क्रिएट होईल. पण जर तुमच्याकडं तुम्हाला प्रिव्हेन्शन करायचं असेल डेडलॉकचं, ओके, तुम्हाला डेडलॉकचं काय करायचं असेल, प्रिव्हेन्शन करायचं असेल, तर तुम्ही डेडलॉक कसा प्रिव्हेंट करणार, तर तुमच्याकडे चार पैकी एक तरी कंडिशन तुम्ही ट्रू होऊ देणार नाही तुमच्या सिस्टीम मध्ये. ओके, चार पैकी एक तरी कंडिशन तुम्ही सॅटिस्फाय होऊ देणार नाही, त्याला काय म्हणायचं, डेडलॉक प्रिव्हेन्शन. ओके, ठीक आहे. आता बघा आपण बघूया मग डेडलॉक प्रिव्हेन्शन कसं करायचं. फॉर डेडलॉक टू ऑकर इट इज नेसेसरी दॅट ऑल फोर कंडिशन शुड होल्ड. हे तुम्हाला माहित सांगितले मी आता. म्हणजे डेडलॉक क्रिएट होण्यासाठी चारही कंडिशन तुमच्याकडे होल्ड व्हायला पाहिजे, चारही कंडिशन तुमच्या सिस्टीम मध्ये प्रेझेंट व्हायला पाहिजेत. मग टू प्रिव्हेंट डेडलॉक, वी कॅन रिटेन द वेज दॅट रिक्वेस्ट कॅन बी मेड. म्हणजे काय, कुठली तरी एक कंडिशन तुमची तुम्ही काय करणार, होल्ड होऊ देणार नाही असा प्रयत्न करणार तुमच्या सिस्टीम मध्ये. एक सेकंड वेट करा. बघा मग आता, टू प्रिव्हेंट डेडलॉक वी कॅन रिटेन द वेज दॅट द रिक्वेस्ट कॅन बी मेड. ओके, मग आता ह्याच्यात काय सांगितले बघा यांनी, द म्युच्युअल एक्सक्लुजन कंडिशन मस्ट होल्ड फॉर द नॉन शेअरेबल रिसोर्सेस. ओके, ठीक आहे. म्हणजे काय, इथं आता इथं काय होणार आहे, म्युच्युअल एक्सक्लुजन. तर म्युच्युअल एक्सक्लुजन तुम्ही कंडिशन, म्युच्युअल एक्सक्लुजन कंडिशन काय आपल्याकडं, तर सिंगल रिसोर्स ऍट अ टाइम सिंगल प्रोसेसेस यूज करणार. ओके, मग म्युच्युअल एक्सक्लुजन ही कंडिशन तुम्ही वापरा, पण कुठं वापरा त्यांनी सांगितलंय, तर म्युच्युअल एक्सक्लुजन कंडिशन मस्ट होल्ड फॉर द नॉन शेअरेबल रिसोर्सेस. म्हणजे असे रिसोर्सेस जे शेअर होऊ शकत नाहीत. ओके, म्हणजे ज्या रिसोर्सेसला शेअरिंग पॉसिबल नाही अशा रिसोर्सेसला तुम्ही काय करा, म्युच्युअल एक्सक्लुजन ही कन्सेप्ट यूज करा, ही कंडिशन यूज करा. ओके, जर तुम्ही सगळ्याच रिसोर्सेसला म्युच्युअल एक्सक्लुजन कंडिशन लावली तर अशा वेळेस काय होईल, तो रिसोर्स तुम्ही ऍट अ टाइम दुसरे प्रोसेस यूज करू शकणार आहेत का, नाही. का, तर म्युच्युअल एक्सक्लुजन कंडिशन काय सांगते आपल्याला, सिंगल प्रोसेस कॅन यूज ऍट अ टाइम ओनली अ सिंगल रिसोर्स, किंवा सिंगल रिसोर्स ऍट टाइम होल्ड बाय ओनली अ सिंगल प्रोसेस. मग जर म्युच्युअल एक्सक्लुजन तुम्ही कंडिशन शेअरेबल रिसोर्सेसला सुद्धा अलोकेट केली तर तुम्हाला शेअर करता येणार आहेत का रिसोर्सेस. शेअर करतो म्हणजे काय करतो, सिंगल रिसोर्स तुम्ही मल्टिपल युजर्स मध्ये यूज करता, बरोबर आहे.
तर त्यामुळे ही कंडिशन इथे सॅटिस्फाय होणार नाही. दुसरी कंडिशन काय, होल्ड अँड वेट. मग वी मस्ट गॅरंटी दॅट whenever a process requests a resource it does not hold any other resource. मग तुम्हाला जर तुमच्या सिस्टीम मध्ये होल्ड अँड वेट ही कंडिशन क्रिएट होऊ द्यायची नसली तर तुम्ही काय करणार, चेक करणार कायम ऑपरेटिंग सिस्टम की ज्यावेळेस प्रोसेस एखादा रिसोर्सेसला रिक्वेस्ट पाठवती त्यावेळेस तिला अनदर कुठलाही रिसोर्स तिने होल्ड करून ठेवता कामा नये. म्हणजे इथं जो आपल्याकडे ही कंडिशन आहे P1 ज्यावेळेस रिक्वेस्ट पाठवते स्कॅनरला त्यावेळेस P1 नी काय केलेलं आहे, होल्ड केलेलं आहे प्रिंटर. मग अशा वेळेस P1 ला स्कॅनर साठी रिक्वेस्ट पाठवता येणार नाही. एक तर P1 नी हा प्रिंटर रिलीज करायचा, मगच P1 ला काय करता येईल, स्कॅनर साठी रिक्वेस्ट सेंड करता येईल. ओके, मग ह्या याच्या थ्रू तुम्ही काय करू शकताय, होल्ड अँड वेट ही सुद्धा कंडिशन क्रिएट होऊ देता येणार नाही तुम्हाला. म्हणजे तिथं पण तुमचं डेडलॉक क्रिएट होण्याचे चान्सेस कमी होते. ओके, रिक्वायर अ प्रोसेस टू रिक्वेस्ट अँड टू बी अलोकेटेड ऑल इट्स रिसोर्सेस बिफोर इट बिंग एक्झिक्युशन और अलाउ अ प्रोसेस टू रिक्वेस्ट अ रिसोर्स ओनली व्हेन प्रोसेस हॅज नन. म्हणजे काय, जर एकतर प्रोसेसकडे कुठलाही रिसोर्स नसला तरच प्रोसेसला अलाव करा रिक्वेस्ट रिसोर्स साठी रिक्वेस्ट सेंड करणं, किंवा ज्यावेळेस प्रोसेसचा आता एक्झिक्युशन स्टार्ट होणार आहे त्यावेळेसच तिला सगळे रिसोर्सेस तुम्ही काय करा, अलोकेट करा. ओके, म्हणजे काय करायचंय, P1 चं ज्यावेळेस एक्झिक्युशन होणार आहे, आता इथं P1 ला काय पाहिजे, जर समजा P1 ची कंडिशन अशी आहे की तिला एक्झिक्युशन साठी दोन्ही ऍट अ टाइम पाहिजे, स्कॅनर आणि प्रिंटर ऍट अ टाइम पाहिजे. तर जोपर्यंत स्कॅनर मिळत नाही तोपर्यंत P1 नी काय करायला पाहिजे, प्रिंटर पण रिलीज करून द्यायचा, सोडून द्यायचा, तात्पुरता सोडून द्यायचा. ज्यावेळेस तिला स्कॅनर मिळेल त्यावेळेस तिला प्रिंटर पण देऊन टाकायचा आणि दोन्ही पण यूज करायचं. ओके, म्हणजे तिला प्रिंटर काय करावं लागेल, प्रिएम्प्टेबल म्हणून वापरावं लागेल. प्रिएम्प्टेबल म्हणजे काय, तो P1 कडेच आहे पण तात्पुरतं P1 वापरत नाहीये म्हणून तो काय करणार, ती प्रिएम्प्ट करणार. मग तात्पुरत्या कंडिशनला जर प्रिएम्प्ट केलं तर तुमच्या P2 ची पण कंडिशन सॅटिस्फाय होते, तिला तो प्रिंटर अलोकेट होतो, तिचं एक्झिक्युशन होतं. ह्याचं एक्झिक्युशन झालं की P1 P2 पण काय करेल, स्कॅनर रिलीज करेल. स्कॅनर रिलीज झालं की तो P1 ला अलोकेट होईल आणि प्रिंटर तर P1 कडे आहेच, तो परत रिअलोकेट होईल आणि P1 चं पण एक्झिक्युशन होईल. डेडलॉक ऑकर होईल का तुमच्या सिस्टीम मध्ये, मग कळालं का, डेडलॉक ऑकर होईल का? नो सर. म्हणजे मग तुम्ही काय करणार, होल्ड अँड वेट कंडिशन तुमच्या सिस्टीम मध्ये क्रिएट होऊ देणार नाही. कशी होऊ देणार नाही, जर एखादी प्रोसेस एखाद्या रिसोर्सेसला रिक्वेस्ट सेंड करत असेल तर आधी कंडिशन ती काय चेक करणार, तिने आधी दुसरा कुठलाही रिसोर्स होल्ड करून ठेवता कामा नये. म्हणजे दुसरा रिसोर्स होल्ड करून ठेवलाय, स्वतःपाशी पकडून ठेवलाय आणि तरी आणि मगच ती दुसरा अजून एखादा रिसोर्स मागते, अशा कंडिशन मध्ये तिला परमिशन नाही. ओके, त्यानंतर बघा नो प्रिएम्प्शन. नो प्रिएम्प्शन मध्ये त्यांनी सांगितलं, इफ अ प्रोसेस दॅट इज होल्डिंग सम रिसोर्स and request another resource that cannot be immediately allocated to it, then resource currently being held are released. म्हणजे काय, if a process that is holding some resource and requesting another resource that cannot be immediately allocated to it, then all resources currently being held are released. म्हणजे काय, P1 नी if P1 hold some resources, म्हणजे P1 नी काय केलंय, प्रिंटर होल्ड केलेला आहे आणि P1 रिक्वेस्ट पाठवते स्कॅनर साठी. ओके, रिक्वेस्ट सम अनदर रिसोर्स विच इज इमिडिएटली नॉट अलोकेटेड टू इट, म्हणजे तो इमिडिएटली अलोकेट होणार नाहीये. म्हणजे आता स्कॅनर काय होणार आहे, इमिडिएटली अलोकेट होणार आहे का P1 ला, होणार नाहीये. मग अशा कंडिशन मध्ये P1 नी काय करायचं, प्रिंटर रिलीज करायचं. जे ऑलरेडी होल्ड करून ठेवलेले रिसोर्सेस आहेत ते रिलीज करायचे. कधीपर्यंत रिलीज करायचे, जोपर्यंत त्यांना स्कॅनर मिळत नाही तोपर्यंत. ज्यावेळेस त्यांना स्कॅनर अलोकेट होईल त्यावेळेस हा परत रिअलोकेट करून घ्यायचा. ओके, म्हणून अशा कंडिशनला काय म्हणायचं, नो. मग तुम्ही नो प्रिएम्प्शन वाली कंडिशन सुद्धा तुमच्या सिस्टीम मध्ये क्रिएट होऊ देणार नाही. इफ अ प्रोसेस दॅट इज होल्डिंग सम रिसोर्स
request another resource that cannot be immediately allocated to it, then all resource currently being held are released. म्हणजे तुम्ही एखाद्या अशा गोष्टीसाठी म्हणजे एखादी रिसोर्स असा रिक्वेस्ट केला की जो तुम्हाला लगेच मिळणार नाहीये, मग तो मिळणार नसेल तर तोपर्यंत तुम्ही काय करणार, तुमच्याकडे असलेले रिसोर्स तुम्ही दुसऱ्याला अलोकेट करून टाकणार. ओके, म्हणजे तुम्ही सांगता ना, तुम्हाला आता एखाद्या गोष्टीसाठी कसं काय कामासाठी समजा तुमच्याकडे 2 पुस्तक आहेत, तुम्हाला एक काहीतरी स्टडी करायचं, पण त्यातलं 2 पुस्तकं तुम्हाला ऍट टाइम लागणार आहेत का, तर एकाचा रेफरन्स घेऊन दुसरं वापरायचं आहे तुम्हाला. ओके, म्हणजे आपण ते पार्ट 1 आणि पार्ट 2 वापरतो, मग दोन्ही पुस्तकं तुम्हाला स्टडीसाठी लागणार आहेत, पण अजून तुम्हाला पार्ट 2 मिळण्यासाठी तुमच्याकडे अजून 1-2 दिवस जाणार आहेत. तरी पण तुम्ही पार्ट 1 स्वतःकडे तसंच ठेवून घेतलं, आणि समजा तुमच्या एखाद्या फ्रेंडकडे पार्ट 2 चं पुस्तक आहे, पार्ट 1 तिच्याकडे नाहीये, तर तुम्ही काय करणार, दर बाबा माझ्याकडे अजून माझं नवीन पुस्तक यायला मला अजून 2 दिवस आहेत, तू पार्ट 2 चं वापर, माझं पार्ट 1 चं पुस्तक तू वापर 2 दिवस, ज्यावेळेस माझं बुक मला मिळेल पार्ट 1 चं पार्ट 2 चं, त्यावेळेस मला माझं बुक परत दे. म्हणजे तुम्ही तुमच्याकडे असलेला रिसोर्स काय केला, दुसऱ्याला वापरायला देऊन टाकला, म्हणजे काय केला, तो प्रिएम्प्ट केला तुमच्याकडनं. कळालं? पण ज्यावेळेस तुम्हाला रिक्वायर्ड असलेली गोष्ट तुमच्याकडे मिळाल्या, त्यावेळेस तुम्ही तुमच्याकडे असलेले रिसोर्स परत काढून घेतले दुसऱ्याकडनं आणि तुमचं स्वतःचं एक्झिक्युशन चालू केलं. सेम अशी कंडिशन तुमच्या सिस्टीम मध्ये असते. जर तुम्हाला नो प्रिएम्प्शन कंडिशन सॅटिस्फाय करायची असेल तर काय करणार, प्रोसेस that is holding some resources and request another resource that cannot be immediately allocated to it, then all resources currently being held are released. म्हणजे P1 कडे करंटली जेवढे काही रिसोर्सेस होते ते सगळे रिसोर्स P1 काय करणार, रिलीज करणार. कधीपर्यंत, जोपर्यंत P1 नी रिक्वेस्ट केलेले रिसोर्स तिला मिळत नाहीत तोपर्यंत. ज्यावेळेस P1 नी रिक्वेस्ट केलेले रिसोर्स तिला मिळतील त्यावेळेस ती काय करेल, तिला अलोकेट असलेले सगळे रिसोर्स परत रिअलोकेट करून. ओके, मग preempted resource are added to the list of resources which the process is waiting, and the process will restored only when it can regain its old resources as well as the new one that is requested. म्हणजे प्रोसेस रिस्टोर्ड कधी होईल, ज्यावेळेस तिने रिक्वेस्ट केलेले रिसोर्स आणि तिच्याकडे असलेले रिसोर्स असे सगळे रिसोर्स तिला मिळाले की ती प्रोसेस एक्झिक्युशन चालू करेल, जसं मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे P1 काय करेल, तात्पुरतं P1 जोपर्यंत स्कॅनर मिळत नाही तोपर्यंत प्रिंटर सुद्धा रिलीज करून टाकेल, पण ज्यावेळेस तिला स्कॅनर मिळेल त्यावेळेस ती परत प्रिंटर सुद्धा वापस काढून घेईल P2 कडनं आणि स्वतःचं एक्झिक्युशन कंप्लीट करेल. ओके, पण जोपर्यंत स्कॅनर मिळत नाही तोपर्यंत P1 प्रिंटर तसाच होल्ड करून ठेवणार नाही. जोपर्यंत स्कॅनर येत नाही तोपर्यंत P1 वेटिंग मध्येच आहे. वेटिंग मध्ये आहे म्हणून P1 काय करते, प्रिंटरला रिलीज करते, तो प्रिंटर दुसऱ्यांना देते वापरण्यासाठी. ओके, ठीक आहे. नेक्स्ट, कळतंय का सगळ्यांना काय चाललंय ते? हॅलो हॅलो, येस सर. लास्ट कंडिशन आहे सर्क्युलर वेट. आता सर्क्युलर वेट जर तुमच्या सिस्टीम मध्ये क्रिएट होऊ द्यायची नसेल तुम्हाला, तर तुम्ही काय करणार, टू इम्पोज टोटल ऑर्डरिंग ऑफ ऑल द रिसोर्स टाइप, it requires that each process request a resource in increasing order of enumeration. For example, tape drive 1, disk drive 5 आणि printer 12. म्हणजे काय, जर सर्क्युलर वेट तुम्हाला क्रिएट होऊ द्यायचा नसेल तुमच्या सिस्टीम मध्ये, तर तुम्ही काय करणार, तुमच्याकडे जेवढे काही रिसोर्सेस आहेत त्या रिसोर्सेसला तुम्ही नंबरिंग करणार. म्हणजे प्रिंटरला 1, स्कॅनरला 2, टेप ड्राईव्हला 3, डिस्क ड्राईव्हला 4. ओके, असं नंबरिंग करणार. आणि ज्यावेळेस एखादी प्रोसेस, आता समजा P1 प्रोसेस आहे आणि P1 प्रोसेसला टेप ड्राईव्ह पाहिजे, डिस्क ड्राईव्ह पाहिजे आणि प्रिंटर पाहिजे, तिन्ही पण रिसोर्सेस पाहिजेत. ओके, तर प्रिंटर काय, आपलं P1 प्रोसेस काय करणार, इन्क्रीजिंग ऑर्डर मध्येच रिक्वेस्ट पाठवणार. म्हणजे पहिली रिक्वेस्ट ती कोणाला पाठवणार, टेप ड्राईव्हला पाठवणार.
जोपर्यंत तिला टेप ड्राईव्ह अलोकेट होत नाही किंवा टेप ड्राईव्हचा यूज होत नाही तोपर्यंत ती डिस्क ड्राईव्हला रिक्वेस्ट पाठवू शकत नाही किंवा तोपर्यंत प्रिंटरला रिक्वेस्ट पाठवू शकत नाही. ओके. जर ते असं झालं म्हणजे काय होणार, सर्क्युलर वेट मध्ये आधी काय होत होतं, P1 काय करणार, मध्येच डायरेक्ट प्रिंटर अलोकेट करून बसणार आणि डिस्क ड्रायव्हर साठी वेटिंग मध्ये थांबणार किंवा टेप ड्राईव्ह साठी वेटिंग मध्ये थांबणार. मग इन्क्रीजिंग ऑर्डर मध्येच तुम्ही रिक्वेस्ट पाठवली तर तुमच्याकडे सर्क्युलर वेट क्रिएट होणार नाही. म्हणजे जोपर्यंत तिला टेप ड्राईव्ह मिळत नाही तोपर्यंत तिने डिस्क साठी रिक्वेस्ट पाठवायची नाही. मग टेप ड्राईव्हचं काम झालं की मग डिस्क साठी, मग डिस्कचं काम झालं की मग प्रिंटर साठी. अशा इन्क्रीजिंग ऑर्डर मध्येच रिक्वेस्ट पाठवायची, डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये यायचं नाही. म्हणजे मग आधी डायरेक्ट 5 नंबरच्या ह्याला पाठवली रिक्वेस्ट, म्हणजे डिस्क ड्राईव्हलाच रिक्वेस्ट पाठवली, नंतर परत टेप ड्राईव्हला घेतली आणि नंतर परत प्रिंटरला घेतली, असं चालत नाही. ओके, कळालं का? जर सर्क्युलर वेट तुमच्या सिस्टीम मध्ये क्रिएट होऊ द्यायचा नसेल तर तुम्हाला तिथं काय करावं लागणार आहे, सर्क्युलर वेट साठी इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये रिक्वेस्ट सेंड करायची. मग असं केलं तर तुमच्या सिस्टीम मध्ये ह्या कंडिशन क्रिएट होणार नाही. आणि तुम्हाला काय करायचंय, फक्त 4 पैकी कुठली तर एक जरी कंडिशन क्रिएट नाही झाली तरी तुमच्या सिस्टीम मध्ये डेडलॉक क्रिएट होत नाही. तर तुम्हाला काय प्रिव्हेंशन घ्यायचंय, ऍट अ टाइम ओनली 1 तरी कंडिशन प्रिव्हेंट व्हायला पाहिजे 4 पैकी. जरी 3 कंडिशन प्रेझेंट असतील आणि एखादी जरी कंडिशन प्रेझेंट नसेल तरी तुमच्या सिस्टीम मध्ये डेडलॉक क्रिएट होणार नाही. कळालं? तर तेवढी काळजी आपल्याला घ्यायची. मग तेवढ्यासाठी आपण काय करणार, म्युच्युअल एक्सक्लुजन अवॉइड करायचं असेल तर म्युच्युअल एक्सक्लुजन ही कंडिशन फक्त नॉन शेअरेबल रिसोर्सेसला वापरणार. होल्ड अँड वेट मध्ये जर प्रोसेसकडे एक रिसोर्स असेल तर प्रोसेस दुसऱ्या रिसोर्स साठी रिक्वेस्ट पाठवू शकणार नाही. तिला जर दुसऱ्या रिसोर्स साठी रिक्वेस्ट पाठवायची असेल तर तिच्याकडे करंटली कुठलाही रिसोर्स असता कामा नये. प्रिएम्पशन म्हणजे काय, जर तिने रिक्वेस्ट केलेले रिसोर्सेस तिला मिळत नसतील तर ऑलरेडी असलेले रिसोर्सेस पण ती काय करणार, दुसऱ्याला देऊन टाकणार. अशी कंडिशन ठेवायची, त्या थ्रू नो प्रिएम्पशन येतं. आणि चौथी कंडिशन आहे सर्क्युलर वेट. सर्क्युलर वेट मध्ये तुम्ही काय करणार, प्रत्येक रिसोर्सेसचा नंबर देणार आणि प्रोसेसला जे काही रिसोर्सेस पाहिजेत ते त्यांनी इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये मागायचे. म्हणजे जर पहिल्यांदा 1 नंबरचा मागायचा, त्यानंतर त्यांनी 5 नंबरचा मागायचा, मग 12 नंबरचा, असं जर 3 रिसोर्सेस हे लागणार असतील तर. असं नाही करायचं की डायरेक्ट 12व्या नंबरचा घेतला, मग नंतर परत पहिल्या नंबरचा घेतला, मग 5व्या नंबरचा घेतला. असं म्हणजे 12 to 1 म्हणजे डिक्रीजिंग झालं. 12 नंबरचा घेतला आणि डायरेक्ट त्यानंतर फर्स्ट नंबरचा घेतला, हे डिक्रीजिंग ऑर्डर झालं ना. मग ह्याच्यामध्ये सर्क्युलर वेट क्रिएट होऊ शकतो. सर्क्युलर वेट क्रिएट होऊ द्यायचं नसेल तर तुम्हाला काय करायचं, प्रत्येक रिसोर्सला नंबरिंग करायचं आणि इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये रिक्वेस्ट पाठव म्हणून सांगायचं कंपल्सरी. ओके, काय डाऊट आहे? मग इथे त्यांनी डेडलॉक अवॉइडन्सचे सिंपल टेक्निक दिल्यात. द टेक्निक टू एन्श्योर दॅट डेडलॉक शुड नॉट बी ऑकर इन इज डेडलॉक अवॉइडन्स. म्हणजे काय, द टेक्निक टू एन्श्योर दॅट डेडलॉक शुड नॉट ऑकर इज अ डेडलॉक अवॉइडन्स. In this technique, additional information is required that like what number of resources will be required for the process for execution. म्हणजे काय, जर डेडलॉक अवॉइडन्स यूज करायचा असेल तर आपल्याला ऍडिशनल इन्फॉर्मेशन पाहिजे असते. ऍडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजे काय, P1 प्रोसेस सिस्टीम मध्ये आल्या P1 ला किती नंबर ऑफ रिसोर्सेस रिक्वायर्ड आहेत, P2 आल्या P2 ला किती नंबर ऑफ रिसोर्सेस लागणार आहेत एक्झिक्युशन साठी. ही ऍडिशनल इन्फॉर्मेशन जर आपल्याकडे असेल तर आपण डेडलॉक काय करू शकतो, अवॉइड करू शकतो. म्हणजे दिलं बघा, फॉर एक्झाम्पल प्रोसेस P and प्रोसेस Q are there, then P may need tape drive and printer for execution आणि Q may need something another execution. मग त्याच्यावर तुम्ही ठरवू शकता मग P ला काय अलोकेट करायचंय, Q ला काय अलोकेट करायचंय, आणि ह्या कंडिशन वरनं तुम्ही तुमच्या सिस्टीम मध्ये डेडलॉक अवॉइड करू शकता. ओके, डेडलॉक अवॉइडन्स कसं करणार आपण, तर ऍडिशनल इन्फॉर्मेशन, प्रत्येक प्रोसेसला कुठले कुठले रिसोर्सेस लागतात ही जर ऍडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला ओएसने प्रोव्हाइड केली तर त्याच्यावर तुम्ही काय करू शकता, डेडलॉक तुमच्या सिस्टीम मध्ये अवॉइड करू शकता. ओके, सिंपल आहे, कन्फ्युजन होऊ नका. ज्या 4 कंडिशन तिथं आहेत
नेसेसरी मध्ये आहेत त्याच ह्याच्यामध्ये आहेत, अवॉइड प्रिव्हेन्शन मध्ये आहेत. नेसेसरी मध्ये ज्या 4 आहेत, नेसेसरी मध्ये काय सांगतंय त्यांचं मिनिंग सांगतो. म्युच्युअल एक्सक्लुजन म्हणजे काय, ऍट अ टाइम एकच प्रोसेस यूज होती. होल्ड अँड वेट म्हणजे काय, एक रिसोर्स होल्ड करून ठेवतो आणि दुसऱ्या रिसोर्स साठी वेटिंग मध्ये जाणार आहे. नो प्रिएम्पशन म्हणजे काय, एकदा एक रिसोर्स अलोकेट करून घेतला की तो रिलीज केला जात नाही. आणि सर्क्युलर वेट म्हणजे काय, P1 P2 साठी वेटिंग मध्ये, P2 P3 साठी, P3 P4 साठी आणि P4 परत P1 साठी. हा झाला तुमचा सर्क्युलर वेट. मग ह्या 4 पैकी एक जरी कंडिशन तुम्ही क्रिएट होऊ दिली नाही तरी तुमच्या सिस्टीम मध्ये डेडलॉक क्रिएट होत नाही. मग त्यासाठी तुम्ही काय करता, प्रिव्हेन्शन. मग प्रिव्हेन्शन मध्ये मग म्युच्युअल एक्सक्लुजन ही कंडिशन कोणासाठी वापरणार, फक्त नॉन शेअरेबल रिसोर्सेस साठी. मग होल्ड अँड वेट कशी अवॉइड करणार तुमच्या सिस्टीम मध्ये, तर तुम्ही काय करणार, चेक करणार एखादी आता P1 प्रोसेस जर एखादा रिक्वेस्ट सेंड करत असेल तर P1 नी करंटली कुठलीही रिसोर्स होल्ड करता कामा नये. म्हणजे रिसोर्स जर एखादा त्याच्याकडे असेल तर त्याला रिक्वेस्ट सेंड करता येणार नाही अनदर रिसोर्स साठी. ओके, त्या थ्रू तुम्ही होल्ड अँड वेट सुद्धा कव्हर करू शकता. नो प्रिएम्पशन म्हणजे काय, त्यांनी रिक्वेस्ट केलेल्या रिसोर्सेस जर त्याला मिळत नसतील तर त्याच्याकडे असलेले सुद्धा त्यांनी काय करायला पाहिजे, रिलीज करायला पाहिजे. हे झालं नो प्रिएम्पशन. आणि सर्क्युलर वेट मध्ये काय करणार, तुम्ही इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये तुमच्या प्रोसेसेस यूज करणार. ओके, जे काही रिसोर्सेस आहेत त्यांना नंबरिंग करणार आणि ते इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये बघणार. ओके, कळालंय? कळालं का? येस सर. येस सर. ओके, करा, वाचा एवढं. काय डाऊट असतील तर विचार मग.